सर एकंदरीत काय घटना घडली आहे काय सांगा? ही घटना फतेहपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्या जंगलाच्या परिसरामध्ये झालेली होती. एक पुरुष आणि एक महिला तिथून जात होते, तर तिथं टू व्हीलरवर जात असताना ते जंगलाच्या तिथं थांबलेले होते झाडाखाली. तर अशा वेळेला तिथल्याच परिसरातले जवळजवळ 15 जे तरुण आहेत ते त्या जंगलाच्या परिसरामध्ये काही निमित्तानं आलेले होते. तर त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करून किंवा जबरदस्ती करून त्याच्यातल्या 2 संशयित आरोपींनी सदर महिलेवर प्रतिप्रसंग केलेला आहे, तिच्याशी जबरी केलेला आहे. त्याच्या वरून काल सदर पीडित फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आपण 15 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. 2 लोकांनी ऍक्च्युअल रेप केला आणि बाकीच्यांनी त्यांना सपोर्ट केले म्हणून, आणि त्याच्यातल्या दोघांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले, असं म्हणून आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. 15 पैकी 14 आरोपी अटक आहेत. कालच त्यांना अटक केलेला आहे आणि आता एक आरोपी फरार आहे, शोध आपण पथक घेत आहे. यामध्ये अल्पवयीन आहेत. याच्यातले 3 विधी संघर्ष पालक आहेत, त्यांच्यावर पण त्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार. सर आरोपींना कोर्टात हजर केलंय का आधी पोलीस कस्टडीची काय मागणी केली? आरोपींना अटक केलेलं आहे, आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. पोलीस कस्टडीची मागणी केलेली आहे तपास करण्यासाठी, त्यानुसार कारवाई होईल.